राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी निवेदन दिले आहे। यावेळी जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। आज जर आपण बघितलं तर दररोज शेतकरी आपल्या महाराष्ट्रातला 8 शेतकरी तिथे आत्महत्या करत आहे आणि या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या होतात त्यातले 40% आत्महत्या फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राला आपण प्रगतशील म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला जर आमचे शेतकरी आत्महत्या करत असतील आणि त्याच्याकडे पूर्णपणे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हे योग्य नाही। आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे। आता मी जे काय तुम्हाला सांगितलं ते नुकसानाबद्दल सांगितलं, पण जे सोयाबीन पीक आहे त्याला आज भाव काय, तर आज भाव 4000च्या पुढे नाही। आज उडीद तयार आहे, शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे, पण अजूनपर्यंत तूर खरेदी केंद्र नाही तर उडीद खरेदी केंद्र सरकारने सुरू केले नाहीत। कांद्याच्या बाबतीत तेच उदासीन, कपाशीच्या बाबतीत तसंच। त्यामुळे काय झालंय की एक तर नुकसानामुळे शेतकरी नुकसानात आलेच आहे, पण गेल्या वर्षी जे काही पिकं आहेत त्या पिकाला कुठेही तिथं चांगला भाव न मिळाल्यामुळे आमचा शेतकरी अधिकच अडचणीत आलेला आहे। मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना तुम्ही मान्य करू शकता, स्वीकारू शकता, पण मध्य प्रदेशने काही दिवसांपूर्वी तिथं भावांतर योजना जी आणलेली आहे, जी आमच्या सगळ्यांची मागणी आहे, ती योजना तरी तुम्ही मान्य केली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचे आमच्या अध्यक्षांनी आम्हा सर्वांना असं आता सांगितलेलं आहे, तुम्ही फरात जावा, शेतकऱ्यांपाशी जावा, शेतकऱ्यांचे विषय तुम्ही समजून घ्या। तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन जेवढं काही तुम्हाला समजून घेता येईल, प्रशासनापर्यंत मुद्दे मांडता येईल ते तुम्ही मांडा। लगेचच मोर्चा घेऊन विषय आपल्याला संपवता येत नसतात। पहिले थोडीशी संधी आपण सरकारला देऊ, पण सरकार त्या बाबतीत जर कमी पडलं, जे आज दिसतंय कमी पडताना, तर मग खूप मोठा मोर्चा आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही काढल्याशिवाय राहणार। आमदारांचा निधी पण रखडलेला, लाडक्या बहिणीला पैसे द्यावा म्हणून। बघा, आमदारांचा निधी रखडलेला आहे। मध्यमवर्गीय मराठी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांचा निधी 80,000 कोटीपर्यंत रखडला होता, आज तो 1,00,000 कोटीपर्यंत गेलेला आहे। त्याच्याबरोबर जे काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात, त्याचा बाल संगोपन योजना, हे रखडलेलं आहे। तिथं तुम्ही बघितलं तर सर्वच योजना, म्हणजे शेती विभागाला तर पैसाच नाही, त्यामुळे सगळेच पैसे आज रखडलेले, त्यात आमदार निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात रखडलेला आहे। म्हणूनच कुठेतरी असं दिसतंय की सरकारकडे पैसा नाही। म्हणजे जेव्हा शेतकऱ्याला मदत करायची, सामान्य लोकांना मदत करायची, तुम्ही सांगता तिजोरीमध्ये खडखडाट, पण जेव्हा 25-25 हजार कोटीचे कॉन्ट्रॅक्ट करायचे असते आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा असतो, तेव्हा मात्र तुमच्याकडे पैसा असतो। म्हणजे हे सरकार हे कुठेतरी सिलेक्टिव्ह भूमिका घेते। पैसा खाण्याच्या बाबतीत पैसा आहे, पण गरीबाला मदत करण्याच्या बाबतीत मात्र तिथं तिजोरीमध्ये खडखडाट आहे असं कुठेतरी वाटतं। करावंच लागेल, रस्त्यावर उतरावंच लागेल। हे सरकार झोपले नाही तर झोपायचं सोंग तिथं घेत असेल, तर या झोपायचं सोंग घेणारा सरकारला जाग करावंच लागेल। आणि जर कोणी करू शकतं ते फक्त इथं असलेले सामान्य लोकच करू शकतात। आणि पवार साहेबांनी भूमिका घेतली, जर सरकार या बाबतीत कमी पडलं, लवकरात लवकर त्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या कुठल्या घोषणा जर नाही केल्या तर मग एक मोठं आंदोलन आपण नक्कीच मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं केल्याशिवाय राहणार। बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत बोलायचं झालं, त्या जिल्ह्याचे जे कोणी आमच्या नाही तर इतर पक्षाचे प्रमुख असतील तो त्या तिथं निर्णय घेतला जाईल आणि मग ते जे आमचे पक्षप्रमुख त्या जिल्ह्याचे असतील तो जो निर्णय घेतील ते पार्टी तिथं स्वीकारेल। पण ज्या महानगरपालिका आहेत, ज्या प्रमुख आहेत, मोठ्या आहेत, जसं की मुंबईची असेल, पुण्याची, पिंपरी चिंचवडची, नाशिकची, आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये तिथं आहे, नागपूरची आहे, ह्या सगळ्या ज्या आहेत तिथं सर्व मित्रपक्ष एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतील। पण राहिला प्रश्न महायुतीचा, ते वेगळेच लढतील, कारण का 2029ची सवय आणि सुरुवात त्यांना आत्ताच्याच इलेक्शन पासून करायची, वेगवेगळे लढायची। दादा, की ऊस वर जो पूरभार आहे त्याच्यावर तुमचं ट्विट आहे, त्याच्यावर जरा स्पेशल हेच मी तुम्हाला सांगतोय की सरकारकडे दानत नाही, केंद्रात त्यांचं वजन काय दुर्दैवाने राहिलेलं नाही। या देशामध्ये सगळ्यात जास्त टॅक्स कुठलं राज्य देत असेल तर आपला तो महाराष्ट्र राज्य आहे। गेल्या 8 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांनी अतिरिक्त जीएसटी देऊन तिथं 1.5 लाख कोटी रुपये केंद्राला तिथं दिलेले आहेत। पण आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा तुम्ही तिथं मदत करत नाही। गुजरातला तुम्ही ऍडव्हान्स मध्ये मदत करता, पण आमच्या महाराष्ट्राने काय वेगळं केलेलं आहे? एवढा मोठा निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्स मध्ये देत असेल तेव्हा तुम्ही दुजाभाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करतंय तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही 15 रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत करणार असाल, म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीने तिथे लक्ष्मी अर्पण केली असती, नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो
तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथे द्यायची, असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीचं नाही असं आमचं ठाम मत आहे. यांना काही फरक पडलेला नाही. तुम्ही जर बघितलं तर किती मदत देणार आहे हे सांगण्याची दानत सुद्धा या सरकारची नाही. विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही म्हणत होता की सरकारमध्ये दानत लागते. अहो तुम्ही आता मुख्यमंत्री आहात, 2 उपमुख्यमंत्री एकदम ताकदवान मंत्री तुमच्या बरोबर आहेत, तरी सुद्धा तुमच्याकडे दानत नाही की तुम्ही मदत किती करणार आहात. आणि त्याच्यातच दुष्काळात 13वा महिना म्हणून तिथं तुम्ही लाल परीचे म्हणजे एसटी बसचे भाडे तिथं वाढवता. त्याच्याचबरोबर यांचा कहर बघा की आपण देवाला लक्ष्मी अर्पण करतो. आता इथं हे सरकार असे दुसऱ्याला लक्ष्मी अर्पण केली ती घ्यायची आणि आपणच ती अर्पण करतो अशी दाखवायची, असं पराक्रम या सरकारने तिथं केलेला आहे. कसा केलाय तर ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं अतिरिक्त 15 रुपये हे सरकार तिथं घेणार आहे. का की पूरग्रस्त शेतकऱ्याला मदत करण्यासाठी. म्हणजे शेतकरीच महाराष्ट्रातला दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करतो असं आपला म्हणावं लागेल. आणि सरकार मात्र कशामध्ये मग्न आहे तर मलिदा खाण्यामध्ये, भ्रष्टाचार करण्यामध्ये, स्वतःच्या जाहिराती काढण्यामध्ये मग्न आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 100% दरबार मागे घेण्याची जरूरत आहे. ओला दुष्काळ आम्ही जो जाहीर करा म्हणतोय, ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काही सरकारी यंत्रणा असते त्याला जो काही पैसा लागत असतो, जसं एसटी तेही तिथं माफ असतं. जे काही मुलं आहेत शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांची जी काही फी असते ती तिथे माफ केली जाते. म्हणूनच आम्ही ओला दुष्काळ तिथे तुम्ही जाहीर करा अशी मागणी तिथे सातत्याने करत आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब आज जर म्हणत असेल की ओला दुष्काळ ही कन्सेप्ट नाही तर त्यांना सरळ सरळ माझा प्रश्न आहे, विरोधी पक्ष नेता असताना तुम्ही का मागत होता, का मागणी करत होता ओला दुष्काळाची? मग त्यावेळेस तरी तुम्ही खोटं बोलत आहात, नाही तर आत्ता तरी खोटं बोलत आहात. हे सरळ सरळ तुम्ही मीडिया समोर येऊन लोकांना सांगा. आणि जर पूर्वी तुम्ही खोटं बोलत होता तर मग आज तुम्ही सामान्य लोकांची माफी ही मागितलीच पाहिजे. आता ओला दुष्काळ असतो काय नसतो काय हे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण जो तिथं विरोधी पक्ष नेता राहिला त्या वेळेस त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पण होते, अजितदादा पण होते. त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी त्यांची स्वतःची मागणी आहे. त्यामुळे आज तो आहे नाही आहे माहित नाही, पण ज्या काही आमच्या सामान्य लोकांच्या मागण्या आहेत, जी काय मदत तुम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना तिथं करायची ती तुम्हाला मदत ही करावीच लागेल. काय झालंय की पूर परिस्थिती, अतिवृष्टी याच्यामुळे जो काय शेतकरी अडचणीत आलेला आहे तो फक्त एका समाजाचा नाही आलेला आहे. तो हिंदू पण आहे, मुस्लिम पण आहे, ओबीसी पण आहे, मराठा पण आहे, एससी पण आहे, एसटी पण आहे. आता लोक काय म्हणतात की तुम्ही आम्हाला समाजामध्ये तिथं वाटू नका, आम्हाला मदत द्या. सरकारला मदत शेतकऱ्याला करायची नाही म्हणून मध्येच कुणीतरी एखादी ट्विट करायची, आय लव्ह मोहम्मद नाहीतर आय लव्ह महादेव, आणि त्या विषयावर राजकारण कुठेतरी करायचं. त्याचं मुख्य कारण एवढंच की सरकारमध्ये काही नेत्यांना दुष्काळ जे अतिवृष्टी झाली त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याच्यावरचं लक्ष हे मराठी मीडियाचं लोकांचं हे विचलित करायचंय आणि नको त्या विषयाकडे तिथे घेऊन जायचंय. हा कुठला तरी प्रयत्न फक्त सत्तेतल्या लोकांचाच मुद्दामून केला गेला असं आमचं मत आहे. जेव्हा 2022ला चक्रीवादळ आलं होतं, महाराष्ट्राचं तेवढंच नुकसान झालं होतं, तेवढंच नुकसान गुजरातचं सुद्धा झालं होतं. तिथं मोदी साहेब गुजरातला विमानात फिरू शकले पण महाराष्ट्रात येऊ शकले नाही. आणि ऍडव्हान्स मध्ये 5 दिवसामध्ये केंद्र सरकारने 1000 कोटी रुपये गुजरातला तिथे दिले होते. आमची आता मागणी आहे की आता ताबडतोब आमच्या या महाराष्ट्राला जसं पंजाबला तुम्ही 1600 कोटी काही दिवसांपूर्वी दिले तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 ते 8 हजार कोटी ताबडतोब तिथं मिळाले पाहिजे. आणि जेव्हा सांगली आणि कोल्हापूर भागामध्ये पूर आला होता त्यावेळेस तुमचे जे सगळे अधिकारी 4 महिन्यानंतर आले होते. आता लगेच केंद्रातले अधिकारी येऊन इथं पंचनामे करून लवकर मदत ही केंद्र सरकारकडनं सुद्धा जाहीर झाली पाहिजे.